राम राम मंडळी, आपले शेळीपालन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आटपाडीच्या बाजारामध्ये शेळ्यांचे रेट कसे आहेत, कुठल्या प्रकारच्या शेळ्या आहेत याची आज चौकशी करून आपल्याला इत्थंभूत माहिती देणार आहे. तर चला तुम्हाला सैर करतो आटपाडी बाजाराची. शेळीचं काय सांगितलं? 16,000 का भाई? सडी आहे शेळी. किती वेळ किती वेळ त्याचे? काय सांगितलं? 17 का बाय? सडी आहे. किती वेळ त्याचे? तरी तिसऱ्या चौथा येताच आहे. बरोबर, 17,000 सांगताय. चल, अपेक्षा काय आहे? किती वेळा पाहिजे? 15 पर्यंत यायला पाहिजे. चालतंय. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. प्रफुल्ल बापू काटे, प्रफुल्ल बापू काटे. गाव कुठलं? महूद. महूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय आहे ती बोकडं आहे ती? हा बोकडा काय सांगितली किंमत? दोन्ही 30,000. 30,000. 15,000 जोडी. हा 15,000 एक बोकड. हा काय अपेक्षा आपली? अपेक्षा आहे 28,000. काय 2-4 अंडी होती, काय खपली का आज? हा नाही अजून. काय खपली? बरं, आपल्याला जर चांगली बोकडं पाहिजे असतील, शिरड पाहिजे तर आपल्याकडे मिळते का? हा माहिती आहे. आपला नंबर सांगा जरा. 95 हा. 22. दादा, काय सांगते शेळी? बोकड चांगला आहे. 16 सांगतो. काय तुम्हाला दिलं नाही तुम्ही? 16,000. शेळी काय चालते? दात बघा जरा. दाताला बघू का? बर बर, थांबा. वर करा. तिसरी आता पाठ आहे. तिसऱ्या त्याची पाठ आहे. काय सांगतो? बोकड बी चांगलं दाणं काय आहे? एक महिन्याभराच आहे का? महिन्याभराच आहे. अजून काढी खात नाही. कमी आहे महिन्याला. महिन्याला कमी आहे. किती सांगितलं? कशी द्या? लास्ट सांगितलं. तुमची अपेक्षा सांगा. शेळी देणार तुम्हाला बरं का? चालेल आता मागते ती 13ला. 13ला मागते. मला येत नाही ते. मला येत नाही ते. 15ला न्या. 14.5 न्या. तुम्ही आम्हाला शेतकरी लगे ओळख. 18 खाली काय ती? पाट आणि शेळी किती होत त्याचे? पहिल्या त्याचे आहे. काय सांगितलं दादा? काय सांगितलं? 17,500. 7,000. किती दिवस बाकी आहेत आपली? आज महिना अवकाश आहे. घरचे आहे का? हा व्यापारी आहे. व्यापारी आहे का? व्यापारी. कुठलं गाव आपलं? कवठे मंकाळ. नाव सांगा पूर्ण. तालुका कवठे मंकाळ. नंबर आहे 72 64 89 32 94. शेळ्या जर गाभून पाहिजे असेल तर आपल्याकडे भेटते. कधी भेटतील? कधी भेटते. पूर्ण नाव सांगितलं नाही तुमचं. आलताच व्याकरीचे मुलाने राहणार दाखा. जाकापूरचं आहे का? मुलांनी जाकापूरचा आहे. शेळ्याकडे आपल्याकडे उपलब्ध असते त्या. पाहिजे तेवढ्या शेळ्या मिळते त्या. कुठल्या जाती शेळी? देशी, आपल्याकडे कटिंगचा माल भेटतो या आणि पळगावचा देशी पायासाठी मिळतो आणि कटिंगचाही मिळतो. आपण व्यापाराला जाणतो. व्यापारीच आहे. हा? खाली काय काही ये झालेले? ह्याचं काय सांगितलं? 28. खाली काय आहे? बोकड. काय मागणी झाली का आता? मागते. आपली अपेक्षा काय आहे? 25 पत्र आले तर द्यायचे. बघा, शेळ्या चांगल्या आहेत त्या. हे खाली 2 बोकडं आहेत. हिच्या खाली 2 बोकडं आहेत आणि ही शेळी गाभ आहे. चांगल्या. नमस्ते. नाव सांगा आपलं. जावीद. जावीद. हा जावीद. नाव सांगा. जावीद नदाब. हा? जावीद नदाब. जावेद नदाब. गाव कुठलं? मंगळवाडा. मंगळवेढा. ही शेळी हे झाली. हे झालेली आहे. हा कितव्या त्याच्या अंदाजे? हे चौथी येतात. चौथ्या त्याच्या. हे दुसरी येतात. ही खाली हिच्या खाली आहेत का? पाट दोन्ही पाटे. हिच्या खालची आहेत. हिचं काय सांगितलं? पांढऱ्या शेळीचं 25,000. 25,000. ह्या शेळीचं 18. 18,000. हे 25 ची काय मागणी झाली ना आतापासून? 19ला मागते. 19ला मागायला आले. 20 आपली अपेक्षा काय? 20 आला तर द्या. 20,000 आलं तर. आपला जर नंबर सांगा. 99 हा. 00 हा 7 हा 2780. 2780. हा जर कुणाला चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या हा. पाहिजे असतील हा. तर या नदाभाईशी संपर्क साधा. हे मंगळवेढ्याचे आहेत, त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा. धन्यवाद. 21,000. तुमच्या शेळीचं ही गाभ आहे का? हे झाले 21,000. आणि ही तांबडी खाली बोकड आहे. तिचं काय सांगितलं? तिचं 20,000 सांगतो. काय अपेक्षा आपली? 17-18 पत्र द्यायची आहे शेळी. बघा, शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या आल्या त्या आज बाजारात. आज बोकडाचा बाजार कमी असला तरी शेळ्यांचा बाजार चांगला आहे. अगदी भरगतच शेळ्या असं चांगल्या. नाना, काय सांगितलं शेळीचं? खाली काय आहे? पाठ बोकड दोन्ही मिळून 25,000 शेळीचं. कोणी मागत नाही कुठे? केवढे पत्र मागते? 20ला मागते. आपली अपेक्षा का?
22,000 यावं अशी आपली अपेक्षा आहे. चालतंय. अरे पाठ बोकाड तुमचं पाठ बोकाड आहेच की आता. पाठ बोकाड आहे की ना नाव सांगता का तुमचं? सांगतो सांगा की. वारदू सुखदेव खडतरे गाव एकच फोन. एकच बोल. व्यापारी आहे. हा व्यापारी आहेत. त्या शिळीचं काय सांगितलं नाना? हिचं हा, 25 सांगणे का आपण 25,000. किती दिवस बाकी आहे तिथं? हिचं 1.5 महिना आहे. आणि हिच्या खाली काय आहे? ही पाठ बुकुड आहे. हिच्या खाली पाठ बोकाड आहे. हा चांगले आहेत पाठ बोकड वगैरे तयार आहेत. हा. चांगल्या क्वालिटीचे आहेत. हा हिचं काय सांगितलं? 28,000 रुपये 28,000. काय मागितलं का खुली आपण? आता आली मी मागची नाही. मागते ती. ही मागून चालली आहे ती. बर तुमचा नंबर आहे का? आई नंबर सांगता का? 98 हा 64 हा 53 69. 53 69 या. काय सांगताय पाठीचं? 10,000. 10,000. एवढीशी पाठ आहे जरा नीट सांगा की. हा तर द्यायची कितीला? द्यायची कितीला? 9ला हा 9,000 म्हणतात द्यायचं. पाठ लहानच आहे पण त्यांनी जास्त किंमत सांगितली. 17,000. हा 17 किती दिवस बाकी आहे? सड्या शेळीला 17,000 सांगतात. दाताला बघूया. 9 आहे पाठला. 17 चौशे आहे. 9 पाठवा आहे. 17,000 सांगते ते. बघूया. 22. बघा, किती दिवस बाकी आहेत? 4-5 दिवस बाकी आहेत. 4-5 दिवस. शिळी तर चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. किती वेळाची आहे? 4थ्या हाताची जुळलेल्या आहे शिळी. दाताला जुळल्या. काय सांगितलं शेळीचं? वगैरे. नमस्कार. नाव सांगा आपलं. विकास सुरेश भंडारे विकास सुरेश भंडारे. गाव बेकवडी बिकोड तालुका खानापूर जिल्हा सातारा. जिल्हा सांगली. चांगले जिल्हा चांगले. हे बिकोडी गावचे आपले व्यापारी आहेत. अगदी चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या यांनी आणल्यात. त्या शेळी कधी येईल? शेळी ती ती शिळे राहते येईल या. काय आहे तिला खाली? तिला 2 पाटी 1 बोकडा आहे. म्हणजे 3 झालेत. हा काय किंमत सांगितली त्याची? तिची 25,000 सांगतोय. 25,000. आणि या दुसरीची? तिचे तिला 1 पाट आहे. हा तिचे 9,000 रुपये सांगतोय. 9,000 सांगता. आपण व्यापारी आहे. साडेच. तर आपला नंबर सांगता का? नंबर 9370 हा 46 हा 5158. 51-58. बरं शेळीची काय गॅरंटी आता तुम्ही दूध पेलं? गॅरंटी काय? दूध पेली माने वावळले तर आणून येतात आठवडे बाजारात. म्हणजे guarantee ची गॅरंटी 100%. एकदम फुल गॅरंटी. काय सुद्धा वाद नाही. जर बाजार तुम्ही इथं असताय जर शनिवारी मिळत असतोय. जर शनिवारच्या बाजारात असते ते. हा. आणि त्यांची ते पलीकडे पाठर बी आहेत. हा तिकडे जरा पाठर दाखवा कॅमेरामॅन. हे सगळे लहान मोठी सगळे त्यांनी आणलेले आहेत. अशा रीतीने हा जर कोणाला 25 म्हणतोय. त्यांच्याकडून शेळ्या बोला किंवा की. पाठर अशी लहान पाहिजे असतील बोकडं वगैरे, नाही तर यांच्याचे खाली नंबर दिलेला लांब आहे. मागते शेळी. त्या नंबरवरती लांब झालंय. अवश्य संपर्क काय तर साधा. मागत शेळीच्या करून किलो आता सडी आहे. आत्ता साडी आहे. काय सांगताय त्याचं? 10. 10,000. हा किती वेळ येतात आहे? तिसरी आता आहे. बघा दात बघायचा. तिसरं येतात तर दाताला जुळलंय की. जुळणार तर का ते राहते का? तिसरं चौथं येताच आहे. नाही, दूध काय? तिसरं आहे तिसरं. तिसरं आहे. दूध काय देते का बरे? वर चिपटीवर दूध काढून द्या. चिपटभर दूध काढून घ्यायचंय बघा. चिपटभर म्हणजे 250 मिली. आता पण विकले. त्यांनी काढून केलेलं आहे. चला राम नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. सुरेश महादेव कंटीकर. गाव कुठलं? पलोस. पलूस तालुका पलोस पलूस जिल्हा सांगली. सांगली. बरं आज आपण किती शेळ्या आणल्या होत्या? आज आपण 12 आणल्या होत्या. हा 7 तिकडे कापाट विकली द्या. कापाले. 5 होत्या. 3 पाळे विकले द्या. 2 राहिले द्या. दोन आले. काय किंमत सांगताय? तिची एका पिल्लावर सांगतोय 18,000. 18,000 एका पिल्लाची. होय. कास बीज बघा की. कासाला वगैरे बघू दाखवा जरा. हा बरं कास. शेळी कासाला बी चांगल्या प्रकारची आहे. हा आणि नवाड शेळी आहे. 9 शिळे आहेत. आता दुसरे येतात आहे. दुसऱ्या त्या शेळ्या ठीक आहे. दुसरी तांबडी ही आता हिला 2 बोकडं होती. बोकडं दिली ती सडी शिळे आहे. शेळी आहे. तिचं काय सांगितलं? हिचं 13.5 सांगितलं. बरं ही शेळी घ्यायची आहे आपल्याला. बर ह्या शेळीची गॅरंटी काय आहे सर? गॅरंटी म्हणजे मान ओळख नाही. स्वतः पेत नाही. हा 1 नंबर दुधाला आहे. हा. पिल्ली चांगली लावत्या. बर 1 नंबर आहे. पिली दोन 2 पिल्ली होत्या. आता 1 बोकडी किलो हिचं पाट आहे. एक पाठ आहे खाली हा. शिल्लक. म्हणजे आपली फुल गॅरंटी आहे. फुल गॅरंटी आहे. जर पेलं केलं काय झालं मान वावा जबाबदार. मी जबाबदार. तुम्ही जर बाजारी आहे. हो जर बाजार आहे. बघा फुल गॅरंटीची शर्ट यांच्याकडे मिळतील. जर कोणाला पाहिजे असेल तर खाली त्यांचा नंबर देतोय. नंबर सांगा तुमचा. 8956 199 170. यांच्याशी येऊन जरूर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. शेळीचं काय सांगणार दादा? सट खाली काय आहे? चुली बुकड काय सांगितलं? 31. दाताला कसे जुळलेले जरा बघा तुम्ही बघायचं बरं दाताला जुळले चौथ्या शेळे ठीक आहे ना? काय मागितले ना कोणी अजून? सगळ्याला मागितले 25. मग आपली अपेक्षा
तिच्या आत बाहेर चालतंय. 15,000 द्यायची कशी सांगा, द्यायचं घ्यायचं असं तर बोल. बोला. पाठवून जरा आखूनच आहे लांबवर. किती महिन्यात आहे ना? 4-5 महिन्यात आहे का? 7-8 महिन्याचं असंच म्हणायचं. दे घ्यायचं काय बोलायचं आहे. 9,000 रुपये. हा 9 ला 15 सडे सांगा बघू कसा आहे. हा? 14 आणि ही 21,000 सांगितलं. बोकड आहे खाली बोकड आहे. खाली बोकड तुम्ही मागे नाही अजून मागितले. मागताय ते मागतं. बरं चालतंय. काय सांगितलं पाठीचं? 12.5 12.5 दे घ्यायचं काय बोला. बोला तुम्ही बोला. 8,000 रुपये. नाही म्हणू नका. काहीतरी बोला की नाही म्हणून 12 द्या. अरे मारे 12 ना हो काय नीट सांगा तुम्हाला घ्यायचे आपल्याला म्हणा 8,500. मग किती 8.5 देतो बघा. पाठीचं काय सांगितलं सांगा की तुम्ही सांगा की 9,500 घ्यायचं बोला. 6,500 बोला की मान हलवायचे नाही हो. किती म्हणताय बरं किती म्हणताय सांगाय तुम्ही. तुम्हाला 9.5 देऊ का? 9.5 जाऊ नका हो तुम्ही बोला की कसं म्हणताय. 9,500 चालतंय. आश्चर्यच का. नमस्कार. नाव सांगा आपलं. महादेव शेंडगे, महादेव शेंडगे गाव बागेवाडी. कट्टी बागेवाडी. हा कट्टी बागेवाडी. ह्या 2 पाटी आहेत त्या. हा काय किंमत सांगताय? 30,000. 15,000 हा घ्यायचं काय कमी जास्त होईल. कमी जास्त होईल. अंदाजे काय आपलं अपेक्षा काय किती हवा? 13,000. 13,000 पट्टी हा म्हणजे 26,000 2 हा घ्यायचं बोला काय सगळं. त्याच्यापेक्षा कमी होईल का? नाही कमी. हा 12,500 मागते. 12.5 मागून गेले ते. हा बरं आपण व्यापारी आहे. हो व्यापार. आपल्याकडे पाठरं बोकडं सगळी चांगल्या क्वालिटी मिळतात. होय. नंबर सांगा आता. 9270 हा 97 हा 3143. 31-43 बघा. ह्या मित्राशी आपला संपर्क साधा. अगदी पाठरं करणं चांगल्या प्रकारे मिळतात. अण्णा काय आहे काय आहे पाठी दोन्ही बी काय सांगितलं? 18,000 रुपये सांगितले त्यांच्या. 9,000 घ्यायचं काय बोला. हा 13,000 देऊ का? 13,000 देतो. हा जमते का? सांगितले जुळते का तुम्हाला 13? 18 खाली नाही. मागे तर चूक झाली का? तुम्हाला 18 मिळते का? तुम्हाला 18 मिळते का? राहिले 18. हा मग 13ला मागितले का? वाईट मागितले का? होतंय का? बोला. 13 होते का? 13ला होते का दोन्ही? 6.5 होते का? 6.5 13ला होते का? 13.5 13ला 13 हा काय होते? उशीरच्या सप्टेंबरकडे विकास उत्तम बरकडे काय सांगले शेळ्यांचं? ह्या शेळीचं 25,000 सांगले. 6.5 आहेत त्या. बऱ्याच आहेत दोन्ही पण. ह्या शेळीचं 22,000 सांगितलं. बघा शेळ्या नेत्या काय त्या एकदम म्हणजे उंचीला वगैरे शेळ्या रोबापदार शेळ्या आहेत एकदम. लास्ट काय मागणी झाली का शेळ्याला? झाले मागणी किती झाली? 17,000 झाले. 17,000. गाव कुठलं आपलं म्हणला? झरे पारेकरोडी. जरे पारेकरोडी. जरे पारेकरवाडी म्हणजे इथलेच आहेत जवळचेच आहेत. पाठपासून त्याचा व्यापार आहे. तर नंबर सांगा आपला दादा. 9112 हा 84 50 90. 84-59 या मित्राला आपल्या झऱ्याचे आहेत. 25,000 त्यांना संपर्क साधा आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मिळतात.